राजकारण लय वंगाळे असं म्हणणारे आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर शंका कुशंका या सगळ्या उपस्थित झाल्याच, पण या व्हिडिओमध्ये आपण राजकारण आणि निष्ठा या दोन्ही विषयी आपण चर्चा करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपण ते बोलतो जे खरं असतं. त्यामुळे ना लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण राजकारण पाहू किती वंगाळ असतं. माननीय श्री अजितदादा पवार विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या सुनेत्रा वहिनी तिसरा दिवस पार पडला आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादा जाऊन फक्त 3 ते 4 दिवस झाले होते. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या. बरं चला ठीक आहे, आपल्या ज्या वहिनी आहेत काही गोष्टी आता आपण एवढंही राजकारणामधलं आपल्याला कळत नाहीये. शपथ घेणं गरजेची असेल, मला असं वाटत नाही घेणं गरजेची होती, पण असेल, कारण तो पदभार सांभाळणं, एक पक्षाला आधार देणं आणि जी काही पक्षामध्ये आता नेमकं आपल्या पक्षाचं काय होणार, कोण सांभाळणार, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत असतील ना, त्यासाठी चला ठीक आहे, सुनेत्रा वहिनींनी शपथ घेणं गरजेचं होतं, त्यांनी घेतली. पण बाकीचे जे आमदार होते ना, त्यांनी ज्या पद्धतीने सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, बाकी सगळेच आमदार, एक आमदार जर सोडला ना, अमोल मिटकरी साहेब, बाकीचे सगळेच आमदार काय करत होते हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले. अजितदादा पवार यांनी केलेले उपकार या आमदारावरती ना सगळेच्या सगळेच आमदार विसरले आणि प्रत्येक आमदाराला असं वाटायचं की आता आपल्याला काहीतरी भेटल, म्हणजे लाभार्थी टोळे आपण ज्याला म्हणतो ना. काही लोकांच्या मनात ज्या पद्धतीने धावपळ करत होते ना लोक, असं वाटायचं यांच्या मनामध्ये किती पाप होतं अजितदादा विषयी. आणि अजितदादा गेल्याच्या नंतर यांनी दुःख न मनवता यांना पद पाहिजेत, यांना तो पक्ष हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करत होते ते. त्यामुळं राजकारण लय वंगाळे. मरण्याच्या अगोदरच अजितदादांनी केलेलं हे स्टेटमेंट आहे. कदाचित अजितदादांना या गोष्टीची जाणीव 100% झाली असेल. आपण गेल्याच्या नंतर आहे ना, हे लोक 100% आपल्या पाठीत खंजीर घुपसणार आणि म्हणूनच ते अजितदादांनी वक्तव्य केलं असेल. राजकारण लय वंगाळे. ज्या आमदारांना अरे यांच्या लायक्या सुद्धा नव्हत्या, असे लोक उचलून, म्हणजे त्यांना आमदार मी होईल असं कधी त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल, अशा सुद्धा लोकांना माननीय श्री अजितदादांनी तिकीट दिलं आणि निवडून आणलं. त्या सभागृहामध्ये जाण्याची परवानगी दिली, आमदार केलं. ज्यांची लायकी नाही त्यांना आमदार केलं. आणि जेव्हा अजितदादांचा घात झाला, कारण शंका 2 प्रकारच्या होत्या. काही लोकांचं म्हणणं असं होतं घात झाला, तर काही लोकांचं म्हणणं असं होतं हा घात कुणीतरी ठरवून केलाय. अजितदादा पवार यांचा अपघात झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील आमदार धावपळ करताना बघायला भेटले ना महाराष्ट्राला, कुठंतरी महाराष्ट्राच्या मनात शंकाशी निर्माण व्हायला लागली. याच लोकांनी जे धावपळ करतायत ना, यांनी मिळूनच अजितदादांचा घात केला. अजितदादा पवार लोकनेते होते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये चूल सुद्धा पेटली नाही, कारण महाराष्ट्राचा लाडका नेता हरपला. उगच मानल्या जात नव्हतं. एकच वादा, अजितदादा आणि कामाचा माणूस आहे. अरे चलता चलता माणूस आहे ना, लोकांचे काम करायचा, लगेच सिग्नेचर करून टाकायचा न विचार करता, अशी ख्याती होती माननीय अजितदादांची. पण अजितदादा गेल्याच्या नंतर महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये चूल पेटली नाही. प्रत्येक व्यक्तीला असं वाटायचं कुणी कोणासाठी रडत नाही, पण जेव्हा अजितदादा गेले ना, प्रत्येकाला असं वाटायचं आपल्या घरातला माणूस गेलाय. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं सामान्य जनतेच्या डोळ्यात. पण ज्या लोकांना आमदार केलं ना, ते लोक लाडू खायचा प्रयत्न करत होते. मला काहीतरी भेटल आणि मला काहीतरी भेटायला पाहिजे, पक्ष हातात कसा घेता येईल, या गोष्टींचा विचार करत होते. दुर्दैव वाटतं. अरे लाडके उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले. महाराष्ट्राला ही जी काही पोकळी निर्माण झाली ना,
कधीच भरणारी नाहीये. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे आमदार वावरताना दिसले ना, कुठेही असं वाटलं नाही की अजितदादांनी या लोकांवरती केलेले उपकार आणि या लोकांनी ज्या पद्धतीने वागलेत ना हे सगळे लोक, असं कुठंच महाराष्ट्राला वाटलं नाही अजितदादांच्या उपकाराची या लोकांनी परतफेड केलेली आहे. पण एका आमदाराचं मी 100% कौतुक करणार. आपले अमोल मिटकरी साहेब, अजितदादा पवार यांचे लाडके आमदार होते अमोल मिटकरी साहेब. आमदारकीचा काल शेवटचा दिवस होता आणि म्हणतात ना, निष्ठा काय असते, एका भक्ताची आपल्या देवाची निष्ठा काय असते ना, पुन्हा एकदा अमोल मिटकरी साहेबांनी या महाराष्ट्राला दाखवून दिलं. आमदारकीचा शेवटचा दिवस होता, आपल्या आमदारकीचा कार्यकाळ संपणार होता आणि अजितदादा गेल्याच्या नंतर फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून एकच व्यक्ती अजितदादांना न्याय देण्यासाठी लढताना बघितला, तो म्हणजे अमोल मिटकरी साहेब. शरद पवार साहेबांच्या गटाकडून एक होते, ते म्हणजे रोहितदादा पवार, जे आपल्या काकाला न्याय देण्यासाठी लढत होते, पण ते विरोधी बाकावर आहेत. पण जे लोक आता ही जी महायुती आहे ना, भाजप, शिवसेना शिंदे साहेबांची आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे लोक सत्तेत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस जी सत्तेत आहे त्या ठिकाणी एकमेव आमदार अजितदादांना न्याय देण्यासाठी लढताना बघितला, ते म्हणजे अमोल मिटकरी साहेब. आमदारकीचा शेवटचा दिवस होता. आता आहे ना, आता आपण खूप लढलो पण आपलं कोणीच ऐकत नाहीये. आपल्या देवाला न्याय देण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेत पण आपलं कुणी ऐकत नाहीये. आमदारकीचा शेवटचा दिवस होता. अजितदादांचा फोटो हातात घेतला आणि विधान भवनाच्या पायऱ्यावरती येऊन बसले, भावूक झाले. अमोल मिटकरी साहेबांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं, कारण त्यांनी आपल्या हक्काचा माणूस गमावला होता. आणि म्हणतात ना, खाल्लेल्या मिठाला जागणं काय असतं ना, अमोल मिटकरी साहेबांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. खरंच सलाम करतो मी अमोल मिटकरी साहेबांना. आणि अमोल मिटकरी साहेबांच्या या निष्ठेची उदाहरण आहे ना, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निष्ठा हा विषय निघाल ना, सर्वात पहिल्यांदा अमोल मिटकरी साहेबांचं नाव निघल. महाराष्ट्र या निष्ठेला कधीच विसरणार नाही. एका भक्ताचं आपल्या देवाविषयी असलेलं प्रेम, जेव्हा जेव्हा हा विषय निघल ना, अमोल मिटकरी साहेबांचं सर्वात पहिल्यांदा नाव निघल. कारण एकमेव आमदार आहे जो त्या मिठाला, त्या निष्ठेला जागला आणि अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिला. दुर्दैव कुणी ऐकून नाही घेतलं. पण आहे ना, पण खरंच सलाम मी अमोल मिटकरी साहेबांना करतो. आपल्या आमदारकीचा काळ संपला, शेवटचं भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये सुद्धा अमोल मिटकरी साहेब ढसाढसा रडले. अमोल मिटकरी साहेबांच्या आमदारकीचा शेवटचा दिवस होता आणि शेवटचं भाषण करताना त्यांनी एक गाणं गायलं. गाणं ऐकवतो तुम्हाला. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहिला ऋणी. विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण. दारात कळस कौलारू, दारात तुळस कौलारू कळस, देव्हाऱ्यात तुझा मान. दिनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. माझा आनंद 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 हरपला. खरंच मिटकरी साहेब, तुम्हाला मनापासून सलाम. महाराष्ट्राला तुम्ही दाखवून दिलं निष्ठा काय असते. निष्ठेचं जिवंत उदाहरण म्हणजे अमोल मिटकरी साहेब तुम्ही आहात. तुमचं हे प्रेम अजितदादांविषयी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. तुमची अजितदादांविषयी निष्ठा असलेली महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. आणि एकच सांगेल, राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे कार्यकर्ते आहेत ना, अजितदादा यांनी जे उपकार केलेले आहेत ना तुमच्यावरती, विसरू नका. लायकी नसताना सुद्धा प्रत्येक लोकांना आमदार केलं ते अजितदादा होते. आणि त्यांच्या उपकारांची परतफेड ही जर तुम्हाला करायची असेल ना, त्यांना न्याय देण्यासाठी लढा. जर पदभाग जात असेल ना, जाऊ द्या, पण त्या नेत्याला, महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला न्याय देण्यासाठी तुम्ही मैदानामध्ये उतरा आणि अमोल मिटकरी साहेबांच्या सोबत उभा राहा. कारण एकटा माणूस काय करू शकतो यार, एकमेव माणूस आहे जो अजितदादांना न्याय देण्यासाठी लढत राहतोय. त्यांच्या पाठीशी उभा राहा. खरंच मनापासून सलाम करतो मी या अमोल मिटकरी साहेबांना. मला फक्त या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं
निष्ठा काय असते आणि राजकारण किती वंगाळ आहे. ज्या लोकांना लायकी नसताना सुद्धा आमदार बनवलं त्या लोकांनी उपकाराची परतफेड केली नाही. न्याय देण्यासाठी अजितदादांना न्याय देण्यासाठी नाही लढले. उलट त्यांनी प्रयत्न केला की हा पक्ष माझ्या ताब्यात कसा घेता येईल. आणि अमोल मेटकरी साहेब अजितदादांचे लाडके आमदार होते. निष्ठा काय असते आपल्या देवासी या भक्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रालाच नव्हे तर भारत देशाला दाखवून दिलं. एवढंच सांगायचं होतं. राजकारण लय वंगाळ पण आहे आणि असेही काही लोक असतात जे आपल्याला आपल्यावर आपल्या नेत्यांनी केलेले उपकार हे न विसरता नेत्याच्या उपकाराची परतफेड सुद्धा करतात आणि तेच अमोल मिटकरी साहेब करत आहेत. एवढाच व्हिडिओ होता हा. व्हिडिओ कसा वाटला याविषयी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल पुन्हा एकदा सांगाल, हक्काने सांगाल, कारण तुम्ही आपले आहात आणि आपल्या माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे. द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपला हा आवाज महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पोहोचल. रजा घेतो, थांबतो. जय महाराष्ट्र.